वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जय जय रघुवीर समर्थ। पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन श्री गणेशाला वंदन करून सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होऊन श्री सद्गुरु चरणी शिरसाष्टांग नमस्कार घालून आजच्या या सेवेच्या भाग क्रमांक 200 या 200व्या भागाला आपण सुरुवात करत आहोत। आपण विवरण घेत आहोत दासबोधातील पहिल्या दशकातील पहिल्या समासावर आणि पहिल्या समासावर विवरण घेत असताना आतापर्यंत आपण पहिल्या समासातील 37 ओव्यांवर विवरण घेतलेलं आहे आणि आजची जी ओवी ती ओवी क्रमांक 38 अर्थातच ह्या पहिल्या समासातील शेवटची ओवी। जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा मत्सर धरी जो पुसा तयास तेची प्राप्त। पहिल्यापासून आपण विचार केला आतापर्यंत 199 भाग आपण श्रवण केले, 199 भाग आपण विवरण घेतलं आणि प्रत्येक ओवीवर विवरण घेण्याचा प्रयत्न केला। प्रत्येक ओवीतील चरणावर काही चरणांतील शब्दांवर विवरण घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। अर्थातच आपलं समर्थांकडे निवेदनच होतं, पांडुरंग परमात्म्याकडे निवेदनच होतं की या पहिल्या समासावर आम्हाला जास्तीत जास्त विवरण मिळावं, की जेणेकरून ह्या पहिल्या समासाचं विवरण जर श्रवण झालं तर साधारणतः दासबोध कळेल। या दासबोधामध्ये समर्थांनी कशा प्रकारे निरूपण मांडलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे त्याची जाणीव आम्हाला होईल। अशा प्रकारे या पहिल्या समासावर समर्थांच्या कृपेने, पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने, संतांच्या कृपेने आपण विवरण घेतलेलं आहे। या ठिकाणी हे विवरण घेत असताना आपण प्रत्येक विषयावर चिंतन केलेलं आहे, प्रत्येक विषयावर चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्या ठिकाणी दशकाच्या नावापासून स्तवन नाम, स्तवनांचा, तर समासाचं नाव, ग्रंथारंभ अर्थातच मंगलाचरण आणि मग ज्या पद्धतीने पहिल्या ओवीमध्ये प्रश्न केलेला आहे, श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलिले जियथ श्रवण केले आणि प्राप्त काय आहे। या ओवीवर चिंतन करत असताना, या ओवीवर विवरण घेत असताना श्रोते म्हणजे काय, ग्रंथ म्हणजे काय, पुसती म्हणजे काय, या ग्रंथामध्ये काय बोललेलं आहे आणि श्रवण म्हणजे काय, श्रवण कसं करावं आणि श्रवण कशाला म्हणतात। म्हणजे प्रत्येक ओवीतील प्रत्येक शब्दावर संतांच्या कृपेने आपल्याला विवरण मिळालेलं आहे। ह्या संपूर्ण समासाचा जर विचार केला, पहिल्या समासाचा, ज्या पहिल्या समासावर आपण आतापर्यंत 199 भाग चिंतन केलेलं आहे, विवरण केलेलं आहे,
त्या समासातील पहिल्याच ओवीमध्ये 3 प्रकारचे प्रश्न निर्माण केलेले आहेत. श्रोते पुसती कोण ग्रंथ? श्रोते विचारतात हा कुठला ग्रंथ आहे? काय बोलले जी यथ, या ग्रंथामध्ये काय बोललेलं आहे? आणि हे जर आम्ही श्रवण केलं तर आम्हाला काय मिळणार आहे, काय प्राप्ती होणार आहे? आणि ह्या 3 प्रश्नांचं उत्तर म्हणजेच पुढच्या 37 ओव्या आहेत. पूर्णतः ओव्या या समासाला 38 आहेत, पण पहिला प्रश्न जर सोडला तर 37 ओव्या हे उत्तर आहे. दुसऱ्याच ओवीमध्ये समर्थांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. श्रोते पुसती कोण ग्रंथ? ग्रंथा नाम दासबोध. आणि मग त्या दुसऱ्या ओवीतील दुसऱ्या चरणापासून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे. काय बोलिले जी येत? गुरु शिष्यांचा संवाद. हा ग्रंथ म्हणजेच गुरु शिष्यांचा संवाद आहे. आणि पूर्णतः पहिल्या समासापासून ते 200व्या समासापर्यंत म्हणजेच 20व्या दशकातील 10व्या समासापर्यंत या ग्रंथामध्ये काय बोललेलं आहे, कशा पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे, कशा पद्धतीने निरूपण मांडलेलं आहे, त्याचं थोडक्यात मार्गदर्शन या ठिकाणी दुसऱ्या ओवीपासून ते 14व्या ओवीपर्यंत केलेलं आहे. ग्रंथानाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद येथ बोलिला विशद भक्ती मार्ग. आणि मग या ठिकाणी आपण काय केलेलं आहे तर ज्या पद्धतीने समर्थांनी या दासबोध ग्रंथामध्ये निरूपण मांडलेलं आहे त्याच पद्धतीने जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्या विषयावर कशा पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे, माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये त्याच विषयावर कशा पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे, किंवा इतर संतांनी त्याच विषयावर कशा प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे, ह्याचं विवरण, ह्याचं चिंतन आपल्याला संतांच्या कृपेने प्राप्त झालेलं आहे. भक्ती ह्या विषयावर चिंतन करत असताना समर्थांनी कशा प्रकारे भक्तीचं वर्णन केलेलं आहे, गाथेमध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी कशा प्रकारे भक्तीचं वर्णन केलेलं आहे, माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये कशा प्रकारे त्या भक्तीचं वर्णन केलेलं आहे, अशा प्रकारे त्या ठिकाणी संतांच्या कृपेने विवरण प्राप्त झालेलं आहे. ते विवरण त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिल्या भागापासून ते आतापर्यंतच्या सर्व भाग आपण श्रवण केले तर नक्कीच कळेल की संत नावाने जरी वेगळे असले, काहींचा पंथ जरी वेगळा असला, ग्रंथांची नावं जरी वेगळी असली, त्यांची मांडण्याची पद्धत जरी त्या ठिकाणची वेगळी असली, तरी सगळ्या ग्रंथाचा, सगळ्या वाङ्मयाचा अर्थ मात्र एकच होतोय हे निश्चित आहे. एकाच प्रकारची शिकवण सर्व संतांनी करून दिलेली आहे. आणि हेच एक नम्र प्रार्थना आपली होती, नम्र निवेदन संतांकडे होता की आमच्याकडे जो भ्रम आहे तो भ्रम आमच्या पिंडातला निघावा, दूर व्हावा. ह्या पहिल्या समासाचं निरूपण श्रवण केल्यानंतर, ह्या पहिल्या समासाचं विवरण घेतल्यानंतर आम्हाला कळावं की हा जो पंथभेद आहे, हा भेद कुठपर्यंत आहे, कशासाठी आहे.
जो काही ठिकाणी ग्रंथामध्ये माणसाला भेद वाटतोय, हा कुठपर्यंत आहे? विचारामध्ये भेद वाटतोय, हा कुठपर्यंत आहे? ह्याचं विवरण आपल्याला मिळावं, याचं विवरण आम्हाला मिळावं अशी नम्र प्रार्थना, अशी नम्र निवेदन आपण संतांच्या चरणी केलं होतं आणि त्याचा शोधबोध संतांनी आपल्याला दिला, त्याचं विवरण आपल्याला संतांच्या कृपेने प्राप्त झालं. त्या ठिकाणी ते श्रवण देत असताना, ते निरूपण देत असताना संतांनी सांगितलं की बाबा रे, सूर्य जरी पूर्व दिशेला उगवत असेल तरी त्याचा प्रकाश फक्त पूर्व दिशेपुरताच मर्यादित नसतो, तर एकदा सूर्य उगवला की दश दिशा प्रज्वलित होतात, दश दिशा प्रकाशित होतात, 10 दिशांना त्याचा प्रकाश पाहायला मिळतो. तसंच संत काही कारणास्तव एका जातीमध्ये जरी कार्याला आले असतील तरी सर्व जाती, सर्व पंथांच्या माणसासाठी त्यांचं मार्गदर्शन असतं, हे मात्र निश्चित आहे. म्हणून संतचरणी आल्यानंतर आपल्याकडे जातीभेद नको. तो का जातीभेद नको त्याचं विवरण आपण आतापर्यंत केलेलं आहे. आपल्याकडे पंथभेद नको. नाथ पंथ आहे, दत्त संप्रदाय आहे, वारकरी पंथ आहे, आनंद संप्रदाय आहे, समर्थ संप्रदाय आहे, अनेक प्रकारचे संप्रदाय आहेत. ज्याला ज्या ठिकाणी प्रचिती आहे, आत्मसाक्षात्कार झालेला आहे, ज्याला ज्या ठिकाणी ते समाधान प्राप्त झालेलं आहे, त्याने निश्चित त्या पंथामध्ये त्या निष्ठेने आणि त्या पद्धतीने ते कार्य करावं. कुठल्याही प्रकारचा भ्रम पिंडात न ठेवता, ज्याला ज्या ग्रंथाची प्रचिती आहे, ज्या ग्रंथाचा अनुभव आहे, अभ्यास आहे, जो ग्रंथ कळतोय आणि आपणही कळतो, तो ग्रंथ कळता कळता, त्या ग्रंथाचा अभ्यास करता करता आपलाही अभ्यास ज्याला करता येतो, निश्चित त्या माणसाने, त्या ठिकाणी त्या साधकाने त्या ग्रंथाचा अभ्यास करावा. काही वेळेला आपण एकच ग्रंथ घेऊन बसतो, एकाच ग्रंथाचा अभ्यास करतो आणि मग इतर ग्रंथाची काही माहिती नसल्यामुळे, इतर पंथांची काही माहिती नसल्यामुळे आपण आपल्याच पंथाची मोठेपणा मिरवत असतो, आपण आपल्याच ग्रंथाची मोठेपणा मिरवत असतो. पण संतांनी हे असं केलं नाही. आपण ह्या 200 भागांमध्ये, 199 भागांमध्ये हाच विचार केलेला आहे, हाच एक प्रयत्न केलेला आहे. संतांनी अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं, अशा प्रकारे निरूपण दिलं त्या ठिकाणी की बाबा रे, कुठल्याही प्रकारे ग्रंथभेद आपल्या पिंडामध्ये नको, पंथभेद आपल्या पिंडामध्ये नको, किंवा संतांविषयी आपल्या पिंडात द्वेष, मत्सर, तिरस्कार किंवा भेद नको कोणत्याही प्रकारे. कारण संत वेगळ्या जातीत जरी कार्याला आले असतील, वेगळ्या नावाने जरी कार्याला आले असतील, वेगळ्या ठिकाणी, वेगळ्या जिल्ह्यामध्ये, काही ठिकाणी वेगळ्या राज्यांमध्ये जरी जन्माला आले असतील तरी कार्य त्यांचं एकच आहे, एकाच प्रकारची ओळख करून दिलेली आहे आणि त्याचा विचार आपण या ठिकाणी केलेला आहे. ज्या पद्धतीने नवविधा भक्ती समर्थांनी या पहिल्या समासात मांडलेली आहे, त्या नवविधा भक्तीविषयी जगद्गुरु तुकाराम महाराज काय मार्गदर्शन करतात, त्याच नवविधा भक्तीविषयी ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज काय विचार करतात, काय मार्गदर्शन करतात, याचा अभ्यास आपण केला, याचा विचार आपण घेतला, किंवा याचं विवरण संतांच्या कृपेने आपल्याला प्राप्त झालं. देवाविषयी समर्थांनी या दासबोधामध्ये काय मांडलेलं आहे, त्याच देवाविषयी जगद्गुरु तुकाराम महाराजांचं म्हणणं काय आहे, इतर संतांचं म्हणणं काय आहे, आणि एकाच पद्धतीचा विचार सर्व संतांचा कसा आहे, हे विवरण आपल्याला संतांच्या कृपेने या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. म्हणून कुठलाच असा ग्रंथ कमकुवत नाही आहे, कमी नाही आहे. ज्या पद्धतीने दासबोधामध्ये समर्थांनी सगळ्या प्रकारचं निरूपण मांडलेलं आहे, त्याच पद्धतीने गाथेमध्ये सुद्धा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे.
सगळ्या प्रकारचं ज्ञान त्या ठिकाणी मांडलेलं आहे. असा कुठलाच विषय नाही, अशी कुठलीच गोष्ट नाही, अशा कुठल्याच प्रकारचं त्या ठिकाणी ज्ञान मांडायचं राहिलेलं नाही. असं सगळं म्हणजे अर्थातच जर पाहायला गेलं तर अशी कुठलीच गोष्ट नाही, असा कुठलाच विषय नाही की तो जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अगदी गाथेमध्ये मांडलेला नाही, असा एकही विषय नाही आहे. सगळ्या प्रकारचं ज्ञान त्या गाथेमध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे, मार्गदर्शन त्या ठिकाणी केलेलं आहे. आपण ज्ञानेश्वरीचा जरी अभ्यास केला तरी माऊली ज्ञानोबांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी त्या ठिकाणी सगळ्या प्रकारचं ज्ञान, सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन त्या ज्ञानेश्वरीमध्ये मांडलेलं आहे. आपण शांती ब्रह्मनाथ महाराजांच्या भागवताचा जरी विचार केला तरी सगळ्या प्रकारचं ज्ञान त्या भागवतामध्ये नाथ महाराजांनी मांडलेलं आहे. मग अशा प्रकारे जर विचार केला तर कुठल्याही प्रकारचा पंथभेद आपल्याकडे राहणार नाहीत. जर चैतन्य संप्रदायाचे संत, नाथ संप्रदायाचे संत, वारकरी संप्रदायाचे संत एकत्र येत आहेत, जगद्गुरु तुकाराम महाराज त्याच पद्धतीने त्याच प्रकारचे विचार, समर्थ रामदास स्वामी त्याच प्रकारचे विचार, नामदेव महाराज, संत सेना महाराज, नरहरी सोनार, त्याचप्रमाणे संत शिरोमणी गोरोबा काका, सेना महाराज, सवता माळी, सगळ्या संतांच्या वाङ्मयाचा जरी आपण अभ्यास केला तरी नावं वेगवेगळी असली तरी विचार मात्र एकच आहेत. वाङ्मयाची नावं वेगवेगळी असली, प्रत्येकाची मांडण्याची पद्धत जरी वेगळी असली, सांगण्याची पद्धत जरी वेगळी असली तरी अर्थ मात्र एकच आहे, हे विसरता कामा नये. मग आपण काय केलं तर पहिल्या ओवीपासून ते आतापर्यंत प्रत्येक संतांनी आपल्या ग्रंथामध्ये कशा प्रकारे त्या विषयाचं मार्गदर्शन केलेलं आहे. अर्थातच श्रवण भक्तीविषयी जगद्गुरु तुकाराम महाराज काय म्हणतात, समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात, आणि त्याच श्रवण भक्तीविषयी माऊली ज्ञानोबा काय म्हणतात, शांती ब्रह्म एकनाथ महाराज काय म्हणतात, हा विचार आपण केला. या ठिकाणी या पहिल्या समासामध्ये दुसऱ्या ओवीपासून ते 14व्या ओवीपर्यंत दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर समर्थाने दिलेलं आहे. काय बोलिले जियेथ, ग्रंथानाम दासबोध, ग्रंथाचं नामकरण काय, ग्रंथाचं नाव काय, दासबोध. काय बोलले जियेथ, गुरु शिष्यांचा संवाद येत बोलला विशद भक्ती मार्ग, नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलले, वैराग्याचे लक्षण बहुधा अध्यात्म निरूपण निरोपिले. ते वैराग्याविषयी जगद्गुरु तुकाराम महाराजांचं मत काय, त्या वैराग्याविषयी समर्थांनी कशा प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे, आणि त्याच वैराग्याविषयी शांती ब्रह्म एकनाथ महाराज, माऊली ज्ञानोबा काय म्हणतात, हा विचार आपण त्या ठिकाणी मांडलेला आहे, किंवा ते निरूपण, ते विवरण आपल्याला संतांच्या कृपेने प्राप्त झालेलं आहे. आपलं निवेदन होतं, आपण प्रार्थना केली होती की कुठल्याही प्रकारचा संतांच्या विषयी आमच्या पिंडात भेद राहता कामा नये, भ्रम राहता कामा नये, ग्रंथाविषयी भ्रम राहता कामा नये, संतांच्या शिकवणीविषयी भ्रम राहता कामा नये. आणि तो भ्रम जर आपल्या पिंडातला नाहीसा झाला तर नक्कीच जो एकाच ग्रंथाचा दांडोरा पिटतो, किंवा जो एकाच ग्रंथाची मोठेपणा मिरवतो, जो एकाच पंथाची मोठेपणा मिरवतो, त्याच्याकडे तो मोठेपणाचा विषयच राहणार नाही आहे. ज्या ग्रंथाचा आपण अभ्यास करतो, ज्याच्याने आपल्याला आत्मप्रचिती आलेली आहे, ज्या ग्रंथाने आपल्याला आत्मज्ञानाची प्राप्ती झालेली आहे, त्या ग्रंथाचा स्वाभिमान निश्चित असावा, पण तोच ग्रंथ श्रेष्ठ आहे असा अभिमान नसावा.
ज्या संप्रदायाचं आपण कार्य करतो, ज्या संप्रदायामध्ये आपल्याला समाधान प्राप्त झालेलं आहे, आपल्या पिंडामध्ये अमूलाग्र असा बदल झालेला आहे, आपल्याला आत्मज्ञानाची प्राप्ती झालेली आहे, आपल्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झालेली आहे, त्या संप्रदायाविषयी आपल्या पिंडामध्ये स्वाभिमान निश्चित असावा. पण आमचाच संप्रदाय सगळ्यात मोठा, आमचाच संप्रदाय सगळ्यात श्रेष्ठ, हा अभिमान आपल्या पिंडात नसावा. आणि तो जर असेल तर आपल्याला ग्रंथ कळले नाहीत, आपल्याला संप्रदाय कळला नाही, आपल्याला संतच कळले नाहीत, जर तसा विचार आपल्या पिंडात असेल तर. आणि या सगळ्याचा विचार आपण प्रत्येक भागामध्ये केलेला आहे. पहिल्या भागापासून ते आतापर्यंतच्या 199 भागांचा जर आपण अभ्यास केला तर एकही भागामध्ये एकाच कुठल्या संप्रदायाची आपण मोठेपणा मिरवलेली नाही, एकाच कुठल्या ग्रंथाची मोठेपणा मिरवलेली नाही. त्या ठिकाणी प्रत्येक संतांच्या विचाराचं, प्रत्येक संतांचं मार्गदर्शन कशा प्रकारे आहे याचं निरूपण आणि याचं विवरण संतांच्या कृपेने आपल्याला प्राप्त झालेलं आहे. जर संतांकडे कुठल्याही प्रकारचा तो संप्रदायाचा भेद नव्हता, संतांकडे जर कुठल्याही प्रकारची त्या ग्रंथांविषयी अभिमान नव्हता, मोठेपणा ज्याला म्हणतो तो मोठेपणा जर संतांनी मिरवला नाही तर मग आपण का मिरवावा, आपण का तो अभिमान धरावा. आणि म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक विषयावर मार्गदर्शन करताना किंवा प्रत्येक विषयावर चिंतन करताना अनेक ग्रंथाचा आणि अनेक संतांच्या मार्गदर्शनाचा आपण त्या ठिकाणी विचार केलेला आहे. जसं समर्थांनी मांडलेलं आहे, आपण बघितलं की 2ऱ्या ओवीपासून ते 14व्या ओवीपर्यंत काय केलं समर्थांनी, तर त्या प्रश्नाचं उत्तर दिलंय आपल्या, काय बोलिले जियेथ. आणि त्याच पुढे त्याच पद्धतीचं मार्गदर्शन करत असताना 15व्या ओवीपासून ते 20व्या ओवीपर्यंत कुठल्या कुठल्या ग्रंथांचा आधार घेतलेला आहे, कशा कशा प्रकारचं ज्ञान या दासबोधामध्ये आहे, त्या ग्रंथांचा विचार त्या ठिकाणी 15व्या ओवीपासून ते 20व्या ओवीपर्यंत केलेला आहे. नाना संमती अन्वये म्हणून मिथ्या म्हणता नये, तथापि हे अनुभवास ये प्रत्यक्ष आता या ओवीपासून शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेश गीता, यमगीता, उपनिषदे, भागवत इत्यादी नाना ग्रंथ संमतीस बोलले येथ भगवत वाक्य यथार्थ निश्चयसी. इथपर्यंत त्या इतर ग्रंथांचा त्या ठिकाणी मार्गदर्शन विचार त्या ठिकाणी केलेला आहे समर्थांनी. आणि 21व्या ओवीपासून ते 26व्या ओवीपर्यंत जे ग्रंथांचा द्वेष करतात, मग कोणत्याही ग्रंथाचा असो ना, जरी समर्थांनी या दासबोध ग्रंथामध्ये मांडला असेल, पहिल्या समासात जरी मांडला असेल, तरी तो विचार आपल्या पिंडात इतर ग्रंथांविषयी पण पाहिजे ना. जर समर्थांनी या ठिकाणी मांडलेला आहे की भगवत वचनी अविश्वास ऐसा कोण पतित असे, अरे मग इतर ग्रंथांमध्ये पण भगवत वचनच आहे ना, त्याच्यावर कशाला आपला अविश्वास पाहिजे. गाथेमध्ये पण भगवत वचनच आहे, ज्ञानेश्वरीमध्ये पण भगवत वचनच आहे, भागवतामध्ये पण भगवत वचनच आहे. मग सर्वत्र सगळ्या ग्रंथांमध्ये संतांनी अतिशय उत्कृष्ट प्रकारचं, अतिशय चांगल्या प्रकारचं नव्हे तर माणसाला तारक अशाच प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि म्हणून मग त्या ठिकाणी समर्थांनी ते मांडलेलं आहे. 21व्या ओवीपासून ते 26व्या ओवीपर्यंत ज्याचा ग्रंथावर अविश्वास आहे, ज्याच्याकडून ग्रंथाची संतांची निंदा घडली जाते, त्यांची ओळख करून दिलेली आहे. तिथे त्या ठिकाणी समर्थ म्हणतात, भगवत वचनी अविश्वास ऐसा कोण पतितासे, भगवत वाक्या विरहित नसे बोलणे येतीचे, पूर्ण ग्रंथ पाहिल्या विना उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी, अभिमाने उठे मत्सर, मत्सरे तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे, ऐसा अंतरी नासला, काम क्रोधे खवळला, अहम भावे पालटला, प्रत्यक्ष दिसे, काम क्रोधे लिताडिला, तो कैसा म्हणावा भला, अमृत सेविताच पावला मृत्यू राहो,
आता असो हे बोलणे, अधिकारासारखे घेणे, परंतु अभिमान त्यागणे हे उत्तम उत्तम. इथपर्यंत जे ग्रंथाची निंदा करतात, अविश्वास ज्यांचा ग्रंथावर आहे, त्यांची ओळख समर्थांनी करून दिलेली आहे. आणि पुढे ओवी क्रमांक 27 पासून ते ओवी क्रमांक 38 पर्यंत समर्थांनी आपल्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. श्रवण केल्याने प्राप्त काय आहे, मागाश्रोती आक्षेपिले जी ग्रंथी काय बोलिले, ते सकळही निरोपिले संकळित मार्गे. आणि मग पुढे आता श्रवण केल्याचे फळ. त्या प्रश्नाचं उत्तर ह्या ओवी पासून समर्थांनी करून दिलेलं आहे. ओवी क्रमांक 27 पासून ते 38 पर्यंत. आता श्रवण केल्याचे फळ, क्रिया पालटे तात्काळ, तुटे संशयाचे मुळ एक सरा, मार्ग सापडे सुगम न लगे साधन दुर्गम, सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. श्रवणातून आपल्याला काय मिळणार आहे, काय प्राप्त होणार आहे, त्याची ओळख समर्थांनी ओवी क्रमांक 27 पासून ते ऐसी याची फलश्रुती, श्रवणे चुके अधोगती, मनास होय विश्रांती, समाधान, या 37व्या ओवी पर्यंत दिलेली आहे. आणि त्या 37व्या ओवी पर्यंत आतापर्यंत आपण विवरण घेतलेलं आहे. त्याच्या पुढे समर्थ म्हणतात, ह्या सगळ्याची प्राप्ती तुला होणार आहे, हे सगळं मिळणार आहे, पण हे कशावर अवलंबून आहे, हे आपल्या भावार्थावर अवलंबून आहे. म्हणून समर्थ म्हणतात शेवटच्या ओळीमध्ये, जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा, मत्सर धरी जो पुसा तयास तेची प्राप्त. याची ओळख जगद्गुरु तुकाराम महाराज करून देत असताना बोलतात, भाव तैसे फळ न चळे देवापासी बळ, धावे जाती पाशी जाती, खुणा येरा येरा चित्ती, हिरा हिरकणी काढी आतुनी आयरणी, तुका म्हणे केले मन शुद्ध हे चांगले. भाव कसा पाहिजे माणसाचा, जसा भाव असेल त्या पद्धतीने देव प्राप्त होत असतो. आपल्या भावासारखा मणी देव आठवावा ध्यानी. भाव शुद्ध पाहिजे, मणी नाही भाव, आणि देवा मला पाव. देव आशान पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. म्हणून समर्थ म्हणतात, भगवंत भावाचा भुकेला, भावार्थ देखून फुलला, संकटी पावे भाविकाला रक्षित असे. या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज ओळख करून देतात, भाव तैसे फळ, जसा भाव असेल त्या पद्धतीने देव आपल्याला फळ देणार आहे. न चळे देवापाशी बळ. आपल्याकडे किती जरी ताकद असली, किती सामर्थ्य असली, किती संपत्ती असली, तरी त्याच्याने आपण देवाला प्राप्ती करून घेऊ शकत नाही, किंवा त्याच्याने आपल्यामध्ये परिवर्तन घडणार नाही, त्याच्याने आपल्याकडे समाधान, सुख आणि शांती प्राप्त होणार नाही. तर त्यासाठी काय पाहिजे, देवाच्या चरणाशी शुद्ध भावच पाहिजे. त्याची ओळख जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पुढच्या चरणात करून दिलेली आहे. धावे जाती पाशी जाती, खुण एरा एरा चित्ती. आता या ठिकाणी जी जात मांडलेली आहे ती बाहेरची जात मांडलेली नाही. कार्यकरण व्यवहारानिमित्त ज्या जाती निर्माण केल्या त्या जातीचा विचार या ठिकाणी संतांनी केलेला नाही, किंवा ती जात या ठिकाणी संतांनी मांडलेली नाही. परमार्थिक विचाराची जी माणसं असतात त्यांना जर परमार्थिक विचाराचा माणूस भेटला, जातीचा माणूस भेटला, म्हणून संत म्हणतात येथे पाहिजे जातीचे म्हणजे काय, परमार्थिक विचाराला जर, परमार्थिक विचाराच्या माणसाला जर परमार्थिक विचारी माणूस जर भेटला तर त्यांचे विचार मस्त जुळले जातात, त्यांचा संवाद चालू असतो त्या ठिकाणी. म्हणजे ज्या पद्धतीच्या विचाराचा माणूस असेल त्या पद्धतीच्या विचाराचा माणूस जर त्याला भेटला, शेतकऱ्याला शेतकरी जर भेटला, तर त्या ठिकाणी त्यांची जी काही संवाद चालतो, जी काही चर्चा चालते, ती शेतीविषयीच विचार असतात त्या ठिकाणी. एखादा उद्योजक असेल, त्याला जर दुसरा उद्योजक भेटला तर त्या ठिकाणी त्यांची चर्चा जी असते, जो संवाद असतो तो उद्योगाचाच असतो. हेच तुकाराम महाराजांना, जगद्गुरु तुकाराम महाराजांना या ठिकाणी दाखवायचंय, सांगायचंय की धावे जाती पाशी जाती, खुण येरा येरा चित्ती. एकमेकाच्या बोलण्यावरून, एकमेकाच्या राहण्यावरून, एकमेकाच्या वर्तणुकीवरून प्रत्येक जण आपल्या जातीचा बरोबर ओळखीत असतो.
मग त्याला त्याची पुढे ओळख करून दिलेली आहे, हिरा हिरकणी काढी आतोणी ऐरणी. ऐरणीवर जर हिरा किंवा हिरकणी जर ठेवली, त्याच्यावर जर घाव मारला तर हिरा फुटत नाही, उलट तो हिरा ऐरणीमध्ये शिरला जातो. त्याच पद्धतीने आपलं मन पाहिजे. तुका म्हणे केले मन शुद्ध हे चांगले. मन त्या पद्धतीने आपलं घट्ट पाहिजे, त्या पद्धतीने पाहिजे. किती जरी काही केलं तरी तुटता कामा नये, फुटता कामा नये. आपल्या भावाला, आपल्या भावार्थाला तडा जाता कामा नये. म्हणून देव भावाचा केला. आणि त्याचीच ओळख करून देत असताना त्या भावाविषयी माऊली ज्ञानोबा म्हणतात, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती, बोलूची नाही. म्हणून भाव महत्वाचा आहे. आणि त्या भावाची जाणीव या ठिकाणी समर्थांनी या शेवटच्या ओळीमध्ये करून दिलेली आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल ना, त्याला तसा लाभ मिळणार आहे. ह्या ग्रंथाचं, संतांच्या ग्रंथाचा जर आपण अभ्यास केला, संतांच्या ग्रंथाचा जर आपण विचार केला, किंवा संतांच्या ग्रंथाचा जर आपण श्रवण केलं, तर आपल्याला काय मिळणार आहे त्याची पूर्ण जाणीव समर्थांनी 27व्या ओळीपासून ते 38व्या ओळीपर्यंत करून दिलेली आहे. आता श्रवण केल्याचे फळ, क्रिया पालटे तात्काळ तुटे, संशयाचे मुळे कसरा, मार्ग सापडे सुगम न लगे, साधन दुर्गम सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे, नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येथे ज्ञान प्राप्ती, ऐसी आहे फळश्रुती ई ग्रंथी. सगळ्या प्रकारची जाणीव, सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन. आणि ह्या श्रवण केल्यानंतर माणसाला काय काय प्राप्त होतंय, काय काय मिळतंय, आणि कशा कशा प्रकारे माणसामध्ये परिवर्तन घडतंय, याची सगळ्याची ओळख, याचं सगळ्याचं मार्गदर्शन या ठिकाणी समर्थाने करून दिलेलं आहे. पण ते आपल्या भावार्थावर आधारित आहे. ज्याचा जसा भाव असेल ना, तसा त्याला त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. अर्थातच भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेला अशा पडलेल्या अवस्थेत होते, अर्थातच झोपलेले होते, त्यावेळेला आधी दुर्योधन आला त्या ठिकाणी आणि देवाच्या डोक्याजवळ बसला. आपण उशाला म्हणतो ते उसा ज्या ठिकाणी आहे, डोक्याजवळ बसला. आणि काही वेळानंतर अर्जुन आला. अर्जुन आल्यानंतर अर्जुन चरणाजवळच त्यांचा अधिकार. दास म्हटल्यानंतर, साधक म्हटल्यानंतर देवाच्या डोक्याजवळ कधीच जाणार नाही. जो साधक म्हणून आहे ना, जो दास म्हणून आहे, जो भक्त म्हणून आहे ना, तो चरणाजवळच असतो आणि चरणाचीच सेवा करत असतो, चरणाचीच पूजा करत असतो. डोक्याची पूजा करत नाही, चरणाची पूजा करत असतो. कारण समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी या हरी वृत्ती राहो. चरण महत्वाचे आहेत. आणि मग ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णांचे डोळे उघडले गेले, निद्रेतून ज्या वेळेला जागे झाले, त्यावेळेला अर्जुन पहिला दिसला. कारण डोक्याजवळ कोण पहिले पाहतोय? डोळे उघडल्याबरोबर पहिले समोर पाहिलं जाते, खाली पाहिलं जाते. आणि चरणाजवळ कोण होता? अर्जुन नमस्कार केला. आता इकडे दुर्योधन मनातल्या मनात बोलतोय की मी आधी आलोय म्हणून. अरे पण तो आधी जरी आला असेल तरी डोक्याजवळ आहेस तू. आता जो त्या ठिकाणी बसलेला आहे त्याला मागावं काय हे तरी कसं कळेल, म्हणून चरणाजवळ पाहिजे. चरणाजवळ होते म्हणून अर्जुनाने काय मागितलं आणि दुर्योधनाने काय मागितलं? दुर्योधनाने काय मागितलं? तुम्ही नसलात तरी चालेल पण तुमच्याकडचं जे आहे ते मला द्या. आणि अर्जुनाने काय मागितलं? तुमच्याकडचं मला काहीच नको देवा, तुम्हीच मला पाहिजे. आता जयाचा भावार्थ जैसा तयाच लाभ तैसा. ज्याचा ज्या पद्धतीने भावार्थ असेल त्या पद्धतीने त्याला लाभ मिळणार आहे आणि मिळाला त्या ठिकाणी महाभारतामध्ये. तेच या ठिकाणी संतांना दाखवायचं आहे की बाबा रे,
देव देण्यासाठीच आलेले आहेत, संत देण्यासाठीच आलेले आहेत. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी, तुमच्या आमच्याकडे समाधान आणि ती शांती, ती भक्ती निर्माण करण्यासाठीच संत येत असतात. संत आलेले आहेत, संत येत असतात, संत मार्गदर्शन करत असतात. संतांचं वाङ्मय कशासाठी आहे? आपल्याला आत्मज्ञानाची प्राप्ती व्हावी म्हणून, आपल्या मनामध्ये, आपल्या विचारामध्ये, आपल्या गतीमध्ये, आपल्या क्रियेमध्ये परिवर्तन घडावं, यासाठी संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे. यासाठी संतांचं वाङ्मय आहे, पण ते आपल्या भावार्थावर आधारित आहे. ज्या पद्धतीने आपला भाव असेल त्या पद्धतीने ते प्राप्त होत असते. म्हणून इतरत्र तर कोणाचा द्वेष, मत्सर, तिरस्कार तर नकोच नको, पण चुकून ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मनुष्य दुसऱ्याचा, ज्ञानी माणसाचा तिरस्कार करतो. त्या ज्ञानातून परमार्थिक मनुष्य दुसऱ्या परमार्थिक माणसाचा तिरस्कार करतो. आपण एखाद्या ग्रंथाचा अभ्यास करत असू तर दुसऱ्या ग्रंथाचा अभ्यास करणाऱ्या माणसाचा तिरस्कार कदाचित घडत असतो. आपण एखाद्या संप्रदायाचा भक्ती करत असू, काम करत असू तर दुसऱ्या संप्रदायाचं काम करत असलेला त्याचा तिरस्कार आपल्याकडून काही वेळेला घडतो. ते घडू नये. आणि म्हणून पूर्णपणे त्या आत्मज्ञानाची प्राप्ती, त्या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती एकदा काय माणसाला झाली की कुठल्याही प्रकारचा हा भेद त्याच्याकडे राहत नाही, कुठल्याही प्रकारचा हा भ्रम त्याच्याकडे राहत नाही. आणि म्हणून समर्थाने ते मांडलेलं आहे. हे सगळं आपल्या भावार्थावर आधारित आहे. जर आपण तो द्वेष, तो मत्सर, तो तिरस्कारच घेऊन जर बसलो तर मत्सर धरी जो पुसा तयास तेची प्राप्ती, त्याला काय मिळणार आहे मग? म्हणून भगवंत भावाचा भुकेला, भावार्थ देखून फुलला, संकटी पावे भाविकाला रक्षित असे. अर्थातच आपल्या भावाप्रमाणे आपल्याला देव प्राप्त होणार आहे. आपल्या भावाप्रमाणे आपल्याला परमार्थिक प्रचिती, तो आत्मसाक्षात्कार, ती आत्मप्रचिती मिळणार आहे, येणार आहे. त्यासाठी शुद्ध भाव असावा. म्हणून देव भावाचा भुकेला, भगवंत भावाचा भुकेला. आणि म्हणूनच या ठिकाणी या शेवटच्या ओळीमध्ये समर्थांनी ती जाणीव करून दिलेली आहे. आपल्याला मिळणार आहे ते समाधान प्राप्त होणार आहे. आपल्याला जे संतांकडे समाधान आहे ते समाधान आपल्याला प्राप्त होणार आहे. ते आत्मज्ञान आपल्याला प्राप्त होणार आहे. तो परमार्थ, ती भक्ती आपल्याला प्राप्त होणार आहे. फक्त आपला भाव शुद्ध पाहिजे. असो, आपली प्रार्थना होती, आपण निवेदन केलं होतं, कमीत कमी 200 भाग ह्या पहिल्या समासावर पूर्ण करायचे. आणि तेवढं विवरण आपल्या सर्वांना श्रवण व्हावं, मिळावं, अशी प्रार्थना आपण देवाकडे केली होती. अशी प्रार्थना आपण संतांकडे केली होती. आणि संतांच्या कृपेने, देवाच्या सामर्थ्याने आणि तुम्हा सर्व श्रोतृवृंदांच्या आशीर्वादाने, सर्व श्रोत्यांच्या आशीर्वादाने आज पहिल्या समासाचे, अर्थातच या दासबोध ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिल्या समासातील या सगळ्या ओव्यांवर चिंतन करत असताना आज 200 भाग पूर्ण होत आहेत. ही सगळी सेवा, आतापर्यंत जी काही घडलेली सेवा आहे, ही सर्व सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, समर्थांच्या चरणी, सर्व संतांच्या चरणी अर्पण करतो. आणि या ठिकाणी आपण पुढे अशाच प्रकारचं विवरण घेणार आहोत. भाग क्रमांक 201 पासून दासबोधातील दुसऱ्या समासापासून आपण विवरण घेणार आहोत. त्या ठिकाणी प्रत्येक समासातील कमीत कमी 7, 8, 9, 10 ओव्यांपर्यंत आपण घेणार आहोत. ज्या पद्धतीने विभागणी होईल, समासामध्ये एकूण ओव्या किती आहेत आणि त्याचे पाठ किती तयार करायचे किंवा किती पाठ होतात,
7 ओव्यांचे होतात 3 पार्ट की 8 ओव्यांचे होतात 3 पार्ट की 10 ओव्यांचे किती पार्ट होतात, त्या पद्धतीने आपण विवरण घेऊया आणि त्या पद्धतीने विवरण मिळावं अशी नम्र प्रार्थना, नम्र निवेदन आपण संतांच्या चरणी, समर्थांच्या चरणी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी करूया. हे समाज प्रबोधनाचं काम नवे तर हे ग्रंथांच्या वाङ्मयावर तुम्हा आम्हाला जे श्रवण मिळतंय ते श्रवण आपल्याला शेवटपर्यंत मिळावं आणि त्यासाठी संतांच्या कृपेने आपल्याला सामर्थ्य प्राप्त व्हावं अशी नम्र प्रार्थना करूया. अर्थातच पहिल्या समासातील आज शेवटची ओवी थोडक्यात आपण विवरण घेतलं आणि हा 200वा भाग आहे आपला या ठिकाणी संतांच्या कृपेने, देवाच्या सामर्थ्याने, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने पूर्ण होत आहे. या ठिकाणी या सेवेला आपण पूर्णविराम देऊया. जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा, मत्सर धरी जो पुसा तयास तेची प्राप्त. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे ग्रंथारंभ लक्षण नाम समास प्रथमः. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.